राणे समर्थक आणि ठाकरे गटामध्ये राडा झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। काही क्षणापूर्वीची तगडा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा हा सगळा प्रकार घडलेला आहे। भास्कर जाधव आणि राणे हा वाद हे वैर कोकणाला काही नवं नाहीये। कधी भास्कर जाधव वेगवेगळ्या सभेंच्या माध्यमातून नारायण राणेंवर हल्लाबोल करत असतात, राणे कुटुंबियांची मिमिक्री करत असतात, तर कधी राणेंकडून देखील भास्कर जाधव यांचा चांगला सडकून समाचार घेण्यात येतो। त्यामुळे हे वाद सर्वश्रुत असताना आता चिपळूणमध्ये मात्र या वादात अधिकच भर पडलेली आहे। निलेश राणे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली। राणे समर्थकांकडून म्हटलं जात आहे की सुरुवातीला भास्कर जाधव यांच्या समर्थकांकडून दगडफेक करण्यात आली, तर भास्कर जाधव समर्थकांकडून म्हटलं जाते सुरुवातीला समोरून दगडफेक करण्यास सुरुवात झाली आणि त्याला उत्तर म्हणून हा सगळा प्रकार घडला। पण त्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त असताना, अधिकची कुमक असताना हा सगळा प्रकार घडल्यानं राज्यात नेमकं काय चाललंय हा सवाल उपस्थित होतोय। याविषयी बोलण्याकरता स्वतः भास्कर जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय म्हणावं या सगळ्या प्रकाराला? लोकसभा निवडणुकीपूर्वी मात्र कोकणातलं वातावरण चांगलंच तापतंय। म्हणावं एवढंच, बाकी काय म्हणावं नाही। तुम्ही या सुरुवातीला बोललात तो शब्द तुमचा ऐकला मॅडम मी, की पोलिसांच्या उपस्थितीमध्ये सगळं घडतंय। हॅलो, बोला बोला बोला। आता सध्या बघितलं तुम्ही कल्याणमध्ये एका भाजपाच्या आमदारनं पोलीस स्टेशनमध्येच गोळ्या घातल्या दुसऱ्या माणसाला। अभिषेक घोसाळकरांना गोळ्या कोणी घातल्या? जळगावला काय झालं? हे सगळं सध्या हे असंच चाललंय। इथं कारण नसताना माझ्या ऑफिस समोरून मी तिथेच धिंगाणा करणार, मी तिथूनच मिरवणूक काढणार, मी काही करणार, हे पोलिसांच्या देखत कशा करता करायला पाहिजे होतं? जर हे पोलिसांनी त्यांना रस्त्यावर मिरवणूक काढू दिली नसती तर हा प्रकार घडला नसता। हा प्रकार करण्यापूर्वी त्यांनी अनेक आव्हानाचे बॅनर्स लावले होते, टीजर प्रसिद्ध केला होता, मी हे करेन, मी ते करेन, मी ते करेन। त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात जमलेलीच होती माझ्याकडे। पण 1.5 तास यांनी रस्ता रोखून धरला की मला त्यांच्या ऑफिस समोरच हे सगळं करायचं आहे, जो काही धिंगाणा करायचा आहे तो। पोलिसांनी 1.5 तास त्यांना रोखून ठेवलं। नंतर मी लोकांना आव्हान केलं स्पीकरवरून की चला, पोलिसांचं काम करतायत, आपण घरोघर झाला। लोक घरोघर निघाली। त्याच वेळेला हे तिथून निघाले आणि रस्त्यावरून मिरवणूक काढायला सुरुवात केली लोकांना। पोलिसांनी त्याच वेळेला त्यांना गाडीत घालून रस्ता मार्गस्थ करायला पाहिजे होतं आणि एवढं करून थांबले नाहीत तर पलीकडून दगडफेक केली। आता इकडे माझ्याकडे माणसं पण जास्तच होती, मला माहितच नाही, कारण मी काय घरोघर चला लोक म्हणून गेली घरोघर, लोकांचं मला समोर वाटलं, मी आतमध्ये गेलो, मग इकडून दगडफेक झाली, तिकडून दगडफेक झाली। पण एवढं करून पोलीस आमच्याच लोकांच्यावर लाठीचार्ज करतात, आमच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडतात। अरे तुम्ही त्यांना मिरवणूक काढायला रोखायला पाहिजे होतं। समोरून एवढा मोठा मॉब तुम्हाला दिसतोय, 500-1000 पोलीस तुम्ही आहात, ते फक्त 200 लोक आहेत, 200-300 लोक आहेत, तुम्ही देता कशी परवानगी त्यांना? सगळे असंच चाललंय, त्यांना काहीतरी करायचंच होतं ते मुद्दा म्हणून। जाधवजी, असं म्हटलं जात आहे, भाजपकडून असा आरोप केला जातोय की शेलक्या शब्दात ठाकरे गटाकडून टीका केली जाते, कमरेखालचे आरोप तुमच्याकडून केले जातात आणि म्हणूनच एकूणच काय तर या सगळ्या आरोपांमुळे वातावरण बिघडवण्याचं काम ठाकरे गट करताय आणि म्हणून ही परिस्थिती उद्भवतीये। म्हणजे भाजपाला ह्या मारामारी, खुनाखुनी, अशा प्रकारच्या दंगली ह्या मान्य आहेत का? त्याचं भाजपा समर्थन करतोय का? हे भाजपाने एकदा जाहीर करावं आणि राणेंचं बॅकग्राऊंड बघा आणि मग तुम्ही आम्हाला तत्वज्ञान सांगा, एवढंच मी त्यांना सांगतो, बाकी काय सांगणार। निश्चित, पण आता मात्र या सभेला सुद्धा सुरुवात होणार आहे। भास्कर जाधव, तुम्ही जो काही आरोप सिंधुदुर्गातून केलेला होता, ज्या आरोपाला खरं तर आव्हान देण्यात आलेलं होतं निलेश राणे यांच्याकडून, त्यांचं असं म्हणणं होतं की अशा शेलक्या शब्दात टीका करणं हे कितपत योग्य आहे आणि याला तुमच्याच मतदारसंघात येऊन उत्तर देणार असं चॅलेंज केलं, त्या चॅलेंजनंच आता ते पोहोचलेत गुहागरमध्ये। ते कुठेही पोहोचू देत, त्यांना कुणी विरोध केला की तुम्ही सभा घेऊ नका म्हणून? कुणी विरोध केला का? पण तुम्ही माझ्या कार्यालयासमोर वाटेल तो धिंगाणा करणार हे तुम्हाला मान्य आहे का? हे मान्य आहे? तुम्ही दगडफेक करणार, मी हल्ला करणार म्हणून जाहीर करणार आणि पोलिसांनी बघायची भूमिका घ्यायची, हे मान्य आहे का? तुम्ही सभा घ्यावी, काही बोलावं, विरोध कोणाचा आहे? माझा विरोधच नाहीये। निश्चित, विरोध कशाला करायचा? कुणीही सभा घ्यावी, त्याच्या पूर्वी पण त्यांनी अनेक सभा घेतल्या, मी कुठे विरोध कधी केला?
आणि ते जिथून आले ना मॅडम, ऐकताय की बंद केलं? नाही नाही, ऐकतोय अवघा महाराष्ट्र ऐकतोय तुम्हाला, बोला. ते महाराष्ट्राला हे सांगा की ते जाणीवपूर्वक चिपळूणला आले, कारण ते मुंबईतून निघाले, त्यांना ग्वाघरला जायला दापोली मार्गे दाभोळवरून फेरी बोटीने एकदम शॉर्टकट होतं, पण ते जाणीवपूर्वक 50-60 किलोमीटर चिपळूणमध्ये आले आणि उलटे परत 45 किलोमीटर गेले. निश्चित त्यांना हे करायचंच होतं. अगदी मुद्दा लक्षात येतोय. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.